भरत महाराज शत्रुघ्न महाराज या कार्यक्रमाचं स्मरण करून देणारे आमचे भागवताचार्य थोर कीर्तनकार प्रकाशजी महाराज साठे ते उपस्थित आहे। रवी दादा पासून तिकडच्या सगळ्या दादापर्यंत सगळे गायनाचार्यांना नमस्कार। विनेकरी दादा, बालदार, चोपदार, अंगरक्षक, बडे छोटे, अण्णा, तात्या, नाना, इकडची सगळी मंडळी, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। सुरुवातीला 3 ते 5 असा अंदाज होता हवामानाचा, नंतर सांगितलं नाही जमत 4 ते 6 होईल। तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी सकाळी 4ला नागपूरला होतो। ऐकून घ्या पुढचं, आपल्या घरी तिथून 4ला निघालो, अण्णा घरी आले आहे तुम्ही, अंतर पहा। 4ला निघालो तर श्रीरामपूरचं कीर्तन 10 ते 12, 650 किलोमीटर 6 तासात आलो समृद्धीला। म्हणून म्हटलं आपण 3ला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्या दिवशीच हवामानाचा अंदाज दिला 4 वाजल। तिथून पुन्हा 5-10 मिनिट झाले मागे पुढे, तरी गाडीतच फेटा वगैरे उडाला तुमच्या सवयीप्रमाणे। पण इथल्या समाजाची उपस्थिती ही नुसती गर्दी नाही, हनुमानजीवर श्रद्धा असल्यामुळे सगळे दर्दी। आणि हे सर्व पाहिल्यानंतर 1000 किलोमीटर प्रवास झाला असला तरी यांच्या दर्शनानं भाग गेला असेल। सर्वांच्या परिचयाचा आहे। एकंदर 5 परोपकारी, त्यात पहिला नंबर संताचा आहे। संत बिटप सरिता गिरिधरणी, परहित लागे सपन के करणी, संत बिटप सरिता गिरिधरणी। गोड वाटलं तुम्हाला, कळलं नसेल पण गोड वाटलं। संत बिटप सरिता गिरी आणि धरणी, बरं का भरत महाराज, हे 5ही परोपकारासाठी आहे। त्याच्या संताचा पहिला नंबर आहे। पृथ्वी परोपकारासाठी, बरं का अण्णा, वृक्ष परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, संत परोपकारासाठी। पृथ्वी परोपकारासाठी आहे। समाजातून माणूस गेला आणि मांडीला लात लागली, प्रकाश महाराज नमस्कार करू नका, लाल डोळे करतं खालचं, दिसत नाही का माणसं तुडवत चाललं का? माणसाची लात माणसाला लागली रे, माणसं सहन करत नाही। 85 वर्षे झाले आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही। याला परोपकार म्हणतात। नदी परोपकारासाठी, बापरे बीडचे आले बो, मस्के पटेल, आयने पटेल, जवळ
जवळ बसा दोघे लांबून आले तर ते तिकडे साऊंड आहे रे, मी बरोबर करतो तुम्ही नका, हे मला रोजचा क्लास मी घेतो, तू इथं बस कसा ते तिकडे बॉक्स आहे आणि तिथले पुढचे उठवले, तू मध्येच म्हणतो इकडे बसा. विठ्ठल नदी परोपकारासाठी बरं काढणे फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करत असते. केवळ परोपकार. स्नान करणाऱ्याला, तहानलेल्याची तृषा निवृत्ती, स्नान करणाऱ्याची पाप निवृत्ती, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करणे, पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं 2-4 जिल्हे सुखी करणे. केवळ परोपकार. नदी, पृथ्वी, पर्वत परोपकारासाठी. पर्वत हा नद्यांचा बाप आहे प्रकाश महाराज, तेथून नद्या उगम पावतात, म्हणून नद्याचा बाप पर्वत आहे, तो परोपकारासाठी. म्हणून तो रामाचा जन्म दुपारी होणार होता अण्णा, तेव्हा सकाळी आनंद चौकाला झाला. बडे सर हे नीट आहे का? बन कुसुमित गिरी गणमण मणी आरा स्त्रवई सकल सरिता अमृत धारा. बन कुसुमित गिरी गण मणी आरा, त्याच्यात गिरी आला. गिरी महाराज नाही, हा बस गिरी म्हणजे पर्वत. पर्वताला आनंद झाला. राम जन्म दुपारी होणार होता तर पर्वताला सकाळी आनंद झाला. विचारलं पर्वता तुला कशाचा आनंद झाला? पर्वत म्हणाला लेकी भेटणार. म्हणजे आमच्या मुली नद्या सासरी गेल्या समुद्राला, पुन्हा आंबे रसासाठी आल्या नाही बापाच्या भेटीला माहेरी. मग आता त्या भेटणार आम्हाला. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार, रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार, लढाईसाठी वानरसेना लंकेत न्यावी लागणार, वानरसेना लंकेत नेण्यासाठी समुद्रावर पूल बांधावा लागणार, पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू समुद्रात टाकणार, तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार. हे पर्वत. म्हणून गिरी पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आता आंब्याच्या झाडाला कैऱ्या आहे. बडे सर तुम्ही कीर्तन संपल्यावर कोणाचंही झाड दगड मारून पहा, झाड कोणाचंही राहू द्या, पण तुम्ही दगड मारा. ते दगड मारणाऱ्यावर रागवत नाही, त्याला 4-2 कैऱ्या बक्षीस देत. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा नव्हे, त्याच्यासाठीच आलेले. येथे उपकारासाठी आले साठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते इथे उपकारासाठी आले. बरं याच्यातही प्रकार आहे प्रकाश महाराज. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात आणि संत अपकार्यावरही उपकार करतात. उपकार्यावर उपकार. यानं त्याला तंबाखू दिला म्हणजे ते याला चुना देतं. हे कीर्तन चांगलं पटतं. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. पण ही ववी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात. यानं त्याला तंबाखू दिला की त्यानं याला चुना दिला. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे कीर्तन चांगलं कळतं. हे अपकार्यावर अपकार.
उपकार्यावर अपकार. तो विंचू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत होता. बेंडकुळीला दया आली. प्रकाश महाराज टाकली उडी. बिचारीनं पोहत 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 गेली. तिकडनं विंचू आला, पाठीवर घेतलं त्याला. परतीचा प्रवास सुरू झाला बेंडकुळीचा. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता बडेसर, तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे पाण्यातलं झोक्यात जीवन आहे. शांत होता. नदीच्या काठाला बेंडकुळी आली. विंचवाच्या लक्षात आलं आता तो वाचलो, पण याला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. या बाई दोन फूट उड्या मारत होती बेंडकुळी. पण कर्ण उपकार म्हणतात. उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गोठा पेटवणे, गंज पेटवणे अपकार्यावर अपकार. बेंडकुळी उपकार्यावर अपकार. पण संत अपकार्यावर उपकार. थोडासा विचार करा. कोणती दिंडी निघू द्या बाबा, कोणती दिंडी निघू द्या, 2 संतांचं भजन. ज्ञानबा तुकाराम. अरे त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. मंबाजी बुवानी काठीनी बदललं. आता त्यांचं नाव घेतलं की आम्हाला गुलाबजाम आहे. थोडा विचार करा. एवढा त्रास दिला, जास्त वेळ घेत नाही आपली. ते संन्यासाची कार्टी चालते वाईतून. हात धरला निवृत्ती नाथाचा. ज्ञानोबा रायण दादा मारल तो बाबा. मारू दे ज्ञाना. का? अरे आपण रिकाम कसं जाव रे. 2 भाऊ आपले वाट पाहतात. एक बहीण नाही, एक भाऊ उपवासी आहे. तुला माहिती नाही ज्ञाना. रात्री 12ला मला जागा केलं तर सिद्ध बेटातल्या झोपडीत. आई बाबांनी अंधारात मला एकट्याला घेऊन गळ्याला बिलगून रडले. जाताना चाललो निवृत्ती अनंताच्या प्रवासाला. आता आपल्या भेटी नाही, पण तू थोरलाय. मुक्ता झोपू नये, सोपान झोपू नये, ज्ञाना झोपू नये. सकाळी जाग आल्यावर माझे 3 लेकरं तुझ्या गळ्याला बिलगून रडतील. तुला विचारतील दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. जन्मभर माझ्या 3 लेकराला थोरला या नात्यानं माय बापाची आठवण न येऊ देणं तुझी जबाबदारी आहे. म्हणून ज्ञाना माझ्यावर जबाबदारी आई वडिलांना टाकलेली आहे. यानं मारलं तरी मला रिकाम जाता येणार नाही. जाता की नाही आता. झोडी हिसकावली प्रकाश महाराज तरी जाईना. फाडली झोळी, पीठ पडलं खाली भरत महाराज. ती फाटलेली झोळी फेकली निवृत्तीनाथाच्या. आता जाता की नाही तरी जाईना. कळलं मला. मी गेल्यावर हे पडलेलं पीठ नेण्यासाठी थांबला नाही रे. दुर्जनाची मजल पहा. तो आला न लातन पीठ घासलं मातीत. काय नेणार आता. त्या रात्री पाणी पिऊन झोपले झोपडीत. नुसतं पाहिलं तर कपड्यासह आंघोळी केल्या. संन्यासाची कार्टी म्हणून. एवढा त्रास दिला बडेसर, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञाना मी ग्रंथावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का दादा. एकच अपेक्षा आहे. ज्याने आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. पहिली मागणी काय आहे. जे खळाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार. या संताचा पहिला क्रम आहे. म्हणून संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागे सबणके करणे. हे 5 परोपकारासाठी त्यात संताचा पहिला नंबर. संताचे उपकार जीवावर आहे. केले उपकार सांगो काय बाप न करी ऐसी माय. प्रकाश महाराज थोडस डोळे लावून चिंतन करा. त्या दिवशी मी सांगितलं त्यांचा सगळीकडून मला फोन लाईव्ह होतो वाटते. बाबा ह्या भंगावर ऐकलंच नाही बाबा. म्हटलं त्याची परिस्थिती होती तसाचा तसा अभंग घेतला. माय मेली बाप मेला.
आता सांभाळी विठ्ठला, मला बरेच लोक ऐकत होते लोक. माय मेली बाप मेला, पण थोडं डोळे लावून चिंतन करा. तुमच्या जीवनात संत संग आला नसता आज आपलं काय झालं असतं. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय. जे मायबाप उपकार करत नाही ते संत. संताचे उपकार जीवावर आहे, नवल नाही. संताचे उपकार संतावर आहे आईने, हे संताचे शब्द आहे ना. काय सांगू आता संताचे सांगण्याच्या पलीकडचे आहे म्हणून काय सांगू. काय सांगू आता संताचे उपकार. म्हणजे संताचे उपकार जीवावर आहे, संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार देवावर सुद्धा, देवावर. अरे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे. ऐसा मारुती उपकारी, 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 मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. संताचे उपकार संतावर नवल नाही, संताचे उपकार देवावर. मग प्रश्न आहे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे. ऐसा बस ते स्वातंत्र्य आहे कीर्तन करायला कोणत्या चरणात प्रवेश करावा. असा काही सरकारी नियम आहे का. पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात अरे स्वातंत्र्य असतं वक्त्याला, फक्त वेल्डिंग झालं पाहिजे बरोबर. 4 आला पाहिजे उत्तर बडे सर तुमच्या भाषेत. मग 2 न 2 4, 2.5 न 1.5 4, 2.25 न 2.25 4. तुम्हाला घेणं काय 4 आणायचं. ऐसा मारुती उपकारी. त्याचं एक पहिलं कारण आहे चंदन तरु हरी संत समीरा. हे त्याचं उत्तर आहे. चंदन तरु हरी इथं थांबायचं, नाही तर मग सगळ्या तुकड्या पडला की अर्थच बिघडतो. चंदन तरु हरी संत समीरा. हरी चंदनाचं झाड आहे पण संत वारा आहे ना. आता मजा पहा तुम्ही शब्दाची. चंदन तरु हरी. चंदन सुगंधीच आहे कोण नाही म्हणते, पण सुगंध पसरवतो कोण. वारा. म्हणून संताला वारा म्हटलं, देवाला चंदन म्हटलं.
अरे संत नसते तर देवच कैला नसता, म्हणून देवावरही उपकार. विठ्ठल मारुती उपकारी. मारुती. आता मारुत एक एक शब्द घासून करू. आता बरोबर करू आपण. आता तिथं आलो आपण जागेवर बरं का महाराज, माझ्या लक्ष देत जात. मारुत म्हणजे वारा होतो बरं का बडे सर. मारुत म्हणजे वारा आणि त्याच्यापासून झाला म्हणून मारुती. मारुतीला 2 नावं आले. तसे बरेच नाव आहे पण पवन सूतन मारुती एकच आहे. पवन म्हणजे वाराच होतो आणि मारुत म्हणजे वाराच होतो. पण एक दुसरं केशरी नंदन आहे. याचं कारण आहे सांगतो, थोड्या वेळात सांगतो. ते मारुत म्हणजे वारा, कारण ही गौतम ऋषीची मुलगी आहे अंजना. थोडस आता लागली लिंक इथं, नाही तर मग कुठं सांगू मी. गौतम ऋषीला 2 मुलं आणि 1 मुलगी. एक चिरकारी, एक शतानंद आणि या दोघांची बहीण अंजना. अहिल्या आणि गौतम हे मायबाप. चिरकाली पुढे आपल्या मायला 62 तीर्थाला घेऊन गेला. चिरकाली मोठा मुलगा. आणि शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला. तो शतानंद म्हणजे त्यांची बहीण अंजना ही कुंडा कुत्सला आहे. थोडस माग जातोय आता. पूर्वजन्मीची कुंडा कुत्सला, ती सुवर्चशा. हे संबंध सांगतो. संबंध थोडं म्हणलं नाही का. सुवर्चशा ती घार झाली, कुंडा कुत्सला अंजना झाली. अरे ते ब्रह्मसभेत नाच कामाला होतीस, तिचं नाव सुवर्चशा. मनोरंजनासाठी एक दिवस नाचता नाचता ताल चुकला न तिचा. ताल का चुकला बाहेर काढलं हे ब्रह्मसभेत. आणि तपासलं, ब्लड टेस्ट म्हणतात त्याला. तपासल्यावर कळलं की ही 90 घेऊन आली. हो तिथंच होतो सांगतो. बरे सर ही बिमारी वरही आहे. दारू पिऊन नाचते का. म्हणून शाप ब्रह्मशापे जाना घारी. स्वर्गीची देवांगणा शाप. घार होशील घार. घाबरली. उशाप द्या महाराज. तोपर्यंत फिरत राहशील. कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनाच्या हातावर नेऊन सोडशील, आणि तिच्या पोटी साक्षात शंकराचा अवतार हनुमान जन्माला येईल, तेव्हा तू शाप मुक्त होशील. ती सुवर्चशा, ही कुंडा कुत्सला, ही अप्सराच होती अंजना, पण तिचं नाव कुंडा कुत्सला होतं. ती अंजना झाली आणि जे सुवर्चशा होती ते गार झाली. आणि ते पर्वतावर तप करत. पुढचं सगळे वेल्डिंग तुम्हाला चांगलं माहिती आहे. ती अंजना केशरीला दिली. केशरीला 2 बायका. हे पहा असं वाढतंय. एक आद्रिका आणि एक अंजना, दोघी जणी. आद्रिकेला मुलगा झाला, त्याचं नाव आद्रीनाथ होतं. हा मारुतरावचा भाऊच होता तो आद्रीनाथ. मग केशरी पासून मुलगा झाला नाही. तो केशरी दक्षिणेत गेला आणि रामचंद्राच्या सैन्यामध्ये सेनापती झाला. 4 सेनापती रामाचे. हे पहा असं वाढतंय पुढं. पण ते जावयाच्या सासूच्या गोष्टी सांगितल्यापेक्षा हे बरं आहे ना. तबीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्षय हे रामचंद्राचे 4 सेनापती आहेत. त्यातला केशरी सेनापती आहे. मग तिनं तप केलं. वायुदेव प्रसन्न झाले आणि वायुदेवापासून झाला तो पवनसूत हनुमान. केशरी पासून झाला नाही. मग वायू पासून झाला म्हणून पवनसूत.
पण संबंधाने नाव बापाचं लावावं लागतं ना रे. म्हणून केशरी नंदन विठ्ठल. मारुत म्हणजे वारा, त्याच्यापासून झाला म्हणून मारुती. एक मजेदार अर्थ सांगतो. युक्तिवाद केला एकाने, सुंदर वाटलं मला ते युक्तिवाद. अरे आपल्या मुलाच्या वयाचे मुलं त्यांचे लग्न झाले म्हणजे म्हातारी तुमच्या मागं लागते. शत्रुघ्न तुझ्या मागं लागली म्हातारी आता मागं लागत असते. अरे तो एकाच वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाले, तू नाही दर वैशाखात नाही काय मेल्यावर आणतं का सून बघायची मला. तरी हे पुढच्या वर्षीच म्हणतं पुढच्या माय रागावून म्हणते आम्ही मेल्यावर करणार का लग्न. तसं अंजना माय दरवर्षी. हा युक्तिवाद आहे. मारुतीला म्हणायची यंदा उरकून घे, यंदा घे उरकून यंदा. शेवटी माय रडू लागली. मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी मारुति है उसी को मारुति कहते हैं. विठ्ठल. या पासून सुटले चौघे जण. हे भानगडीत नाही पडले चौघ. यापासून सुटले चौघे जण शुक, भीष्म, हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जान यासी नाही बट्टा. शुकाचार्य, भीष्माचार्य, कार्तिक स्वामी, बजरंगबली ही चौघ सुटले. नाही तर मोठे मोठे खेळाडू होऊन गेले. खेळ म्हणजे संसार आहे, खेळ म्हणजे क्रिकेट समजू नका. संसारालाच खेळ म्हटलं बडे सर. काही खेळाडू ग्राउंडवर आले नाही. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी घ्यावे, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. तुझे सांगते जाणून खेळे ग्राउंडवरच आला नाही. 12 वर्ष ब्राह्मणाचे पोर एका खेळासी झाले, 12 वर्ष लपाले रे. बरं का अण्णा, 12 वर्षांनी आलं तर ग्राउंडवर थांबलं नाही. कापत बाहेर आल्या नागवेची पळून गेले. संसार म्हणजे खेळ आहे प्रकाश महाराज. एका खेळाडून तर एकट्यानं 16,108 धावा काढल्या. हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुताची खेळ खेळला रे. किती एकट्याच्या धावा 16,001च्या. लहान थोर अवघी मारली, खेळाची मोडून गेला. मोठे मोठे खेळाडू झाले, पण सगळ्या खेळाडू मध्ये हनुमानजीला शहाणा खेळाडू म्हटलं. खेळ्या माझी हनुमान शहाणा, खेळ्या माझी हनुमान शहाणा, खेळ्या माझी हनुमान शहाणा. राम विसवेरे, कामची नाही त्याचे क्रोधची कैसा, कामची नाही त्याचे क्रोधची कैसा, कामची नाही त्याचे क्रोधची, कामची नाही त्याचे क्रोधची कैसा. कैसे बांधन रे, कैसे बांधन रे. राम्या गड्याची आवडी मोठी, राम्या गड्याची गड्याची
पण नाही भांगली पडला बाबा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती उसी का नाम मारोती. ऐसा मारोती उपकारी. आणि पहा, जिथे जिथे पुत्र कर्तबगार निघाला तिथे तिथे पहिली धन्यता आईला. कुठेही सगळे अभंग शोधा तुम्ही. मातृदेव भव पितृदेव भव. धन्य माता नंतर पिता. म्हाताऱ्याचा नंबर 2 आहे, 1 नंबर मम्मीचा आहे. कुठेही जिथे जिथे कर्तबगारीचा संबंध आला तिथे पुत्रानं मायेच्या दुधाचा स्वाभिमान व्यक्त केला. आणि महत्वाचे संस्कार बाळावर होतात ना बडे सर, ते दुधातून. आईच्या रक्ताचं नातं त्याला म्हणतात, कारण आईचं दूध तिच्या रक्तापासून तयार झालेलं असते आणि ते रक्ताचं तयार झालेलं दूध ते बाळ पितं आणि मग तो संबंध रक्ताचा. आणि म्हणून भागत नसेल तर बाटलीचं दूध जरूर पाजा, पण केवळ बाटलीच्या नादी लावलं मरेपर्यंत बाटली सोडणार नाही याची काळजी घ्या. अरे माय मेली आळणे, तिचं 6 महिन्याचं लेकरू लोक पाणी तापवतात, तयारी तिरटी बांधणं चालली, ते तिच्या प्रेतावर उड्या मारताय मम्मीच्या. लोक म्हणाले कौन बच्चा है जी? उनका तो बच्चा है जी जिसकी माँ गुजर गई. रोता नहीं? नहीं रोएगा. क्यों? माँ ने दूध नहीं पिलाया. तो कब रोएगा? जब इसकी बाटली फूटेगी तब रोएगा. माँ मर गई तो भी नहीं रोएगा. रक्ताचं नातं. ते मोरवीचा राजकुमार 5च वर्ष वयाचा आणि गंगेच्या काठाला खेळत होता. लहान लहान मित्र जायचे. अनाथ लोक ज्यांची माय बहिणीची अब्रू लुटली, जाळपोळ झाली, ते होतं तेवढं सामान उंटावर घेऊन निघाले. अनाथ लोक, गावात काही राहिलं नाही. उपवासी 3 दिवसाचे बरं का. 200-250 लोक असेल. हे पोरग खेळत होतं. राजाचं मोरवीचा राजकुमार, त्याचं वय 5 वर्षाचं आणि ते आडवं झालं. रुको दादा, थांबले ते अनाथ. 3 दिवसाचे उपवासी. का जा रे? तुझ्याजवळ सांगून काय उपयोग आहे राजा? मला सामान्य लेकरू समजू नका. या नगराच्या राजाचा पुत्र आहे मी. ते 5 वर्षाचं. अरे बाळा, 3 दिवसापूर्वी गाव पेटवलं आमचं. माय बहिणीची अब्रू आमच्या समोर लुटली. काही आमच्या माय बहिणीनं विहिरीत उड्या टाकल्या. होतं नव्हतं तेवढं सामान घेऊन निघालो बाळा रे. 3 दिवस झाले. अन्नाचा कण पोटात नाही. धरणी खाली वर आकाश. ठिकाण नाही. कुठं जायचं ठरलं नाही. शपथ आहे माझी तुम्हाला, पाऊल पुढे टाकलं तर मी वाड्यात जातो. माझ्या वडिलाला तुमच्या जेवणाची व्यवस्था करायला लावतो. ते 5 वर्षाचं. याला शुद्ध बिजापोटी 5च वर्षाचं. पळत आलं. बरं योग असा, आई घरी होती, बाबा नव्हते. बाहेरूनच म्हणतात आई म्हणजे राणी. आपल्या गंगेच्या काठाने 100-200 लोक उपवासी आहे. त्यांची जाळपोळ झाली म्हणतात. अनाथ आहे. 3 दिवसाचे उपवासी आहे. त्यांना आणू का ग वाड्यात? जेवायला देशील? आईनं वाड्यातून आत ये बेटा. ही अपेक्षेनं गेलं पळत. जसं आलं तशी एक कानाखाली ठेवून दिली, पाडलं खाली. भूक लागल्यावर रडण्याच्या पलीकडे कळत नाही असं 5 वर्षाचं लेकरू उठलं ना आईचा हात धरला, राणीचा. आई का मारलं ग मला? आई सांगतात, बाबा सांगतात की आपण राजे लोक गोरगरिबाचे अश्रू पुसण्यासाठी असते. मग मी काय गुन्हा केला? ते उपवासी लोक आणू का म्हटलं वाड्यात? का मारलं मला? मग कवटाळलं. राणी रडू लागली. बाळा आज कळलं तुझा दोष नाही. ऋषी पंचमीचा दिवस होता. स्नानाला मी गंगेत गेले होते मैत्रिणीसोबत. तुला पाळण्यात झोपवला. दासीला सांगितलं होतं रडल, लक्ष ठेवा. स्नानाला वेळ झाली. तिकडून आल्यावर कळलं की खूप रडत होता म्हणे, खूप रडत होता. रडायचं थांबेना म्हणून दासीनं स्वतःचं दूध पाजलं हे तिनं सांगितलं मला. त्याच वेळेला तुझे दोन्ही पाय धरले, उलटा केला, पोट हालून पोट हालून पोट हालून तुझ्या तोंडातून दासीचं सगळे दूध पाडलं मी. पण आज कळलं एखादा तरी थेंब तिच्या दुधाचा त्यावेळी तुझ्या पोटात राहिला असेल
म्हणून दासासारखी परवानगी मागायला आला. केवळ राणीचं दूध प्यायला असता तर त्यांना वाड्यात घेऊन आला असता. ते परशुरामजीचं लक्ष्मणाचं चित्र डोळ्यापुढे आलं. शाब्दिक भांडण आहे. अगर देखना है बाबा, जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. जिथे कर्तबगारी आली ना, मायच्या दुधाचा स्वाभिमान. हे थोडस सांगतो. भगवान कृष्णजी घेऊन जातात भरत कोणाला, रुक्माईला. खरं बरं का, तुम्ही भागवत करता बाबा, पण स्वयंवर शब्द निर्दोष रुक्माईचा आहे. सीता स्वयंवरच आहे की नाही? द्रौपदी स्वयंवर शब्द आहे. रुक्मिणी स्वयंवर, 3 स्वयंवर प्रसिद्ध आहे, पण निर्दोष शब्द रुक्मिणी स्वयंवर. स्वतः इच्छा असून वरता येत नाही ते स्वयंवर कसं? इच्छा असेल त्याप्रमाणे वरायचं, त्याला स्वातंत्र्य, याचं नाव स्वयंवर आहे. अरे इच्छा आहे द्रौपदीची, अर्जुनाला वर करायची, अर्जुनाला पती करायची इच्छा आहे, पण अडचण केवढी आहे? खाली पाण्यात पाहून फिरणाऱ्या माशाचा डावा डोळा फोडायचा आहे. आणि नाही फुटला तर इच्छा असूनही उपयोग काय? इच्छा आहे सीतेची रामाला वरायची, पण धनुष्य उचलला तर, नाही उचललं तर? या अडचणी आहे 2 स्वयंवर शब्दामध्ये. एकच निर्दोष आहे स्वयंवर, रुक्माई. तिची इच्छा आहे ना, हा बाबा देवळात आला तिकडच्या तिकडे. शिशुपाल इकडे अयर घेत बसला. तिथून 12 किलोमीटर कौंडण्यपूर पासून एक अयरवाडी आहे, अयरवाडी. तिथं शिशुपाल अयर घेत होता, त्याचं नाव अयरवाडी. आणि रुक्माईनं आपल्या वहिनीला सांगितलं, मोठ्या भावाची बायको, वहिनी अनंत उपकार होतील माझ्यावर, फक्त मंदिरापर्यंत माझ्या सोबत चला, देवीच्या मंदिरापर्यंत. म्हणून वहिनी आणि ती दोघी पूजेला गेल्यामुळे कोणाला संशय आला नाही. कडेकोट बंदोबस्त होता. ती किसनराव तिकडे चालेल परस्पर आता वाढवत नाही ते आमचे प्रकाश बाबा सांगतील. रथात घेतलं रुक्माईला, निघाले भगवान कृष्ण. हे कळालं, मग हे धावतात अहेरवाडीचे. शिशुपाल रुक्माईचा भाऊ भगवान कृष्णाला आवाज देऊ लागले, रुको श्रीकृष्ण. मी दुधासाठी नेलं बरं का तिथं, मी शुद्धीवर आहे. श्रीकृष्ण रुको, कृष्ण रुको. थांबायला तयार नाही. शेवटचा प्रयोग भरत. रुक्माईचा भाऊ म्हणला, श्रीकृष्ण तुम्हें मां जसोदा के दूध की सौगंध है, रुको. मग थांबवला रथ. कधी? मां यशोदेच्या दुधाची शपथ घातली जेव्हा रुक्माईच्या भावानं. आता उतरला देव खाली, तलवार घेतली, धरला. रुक्माईचा भाऊ मुंडकं तोडणार. आता शेवटी बहीण आहे ना, उडी टाकली रुक्माईनं, देवाचे पाय धरले. देवा मी प्रार्थना करते तुम्हाला, मारू नका भावाला. कारण सांगते ना, माझ्या वहिनीनं तुम्ही मिळावा, तुम्ही पती व्हावा, तुम्ही मला प्राप्त व्हावा म्हणून मंदिरापर्यंत आणायची जबाबदारी वहिनीची. मंदिरापर्यंत आणल्यावर मी माझ्या वहिनीच्या पाया पडून रडली आणि सांग, वहिनी मी शपथ घेऊन सांगते, तुझ्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही रुक्माई. हा माझा शब्द गेला. म्हणून माझ्या वहिनीच्या कुंकवासाठी माझ्या भावाला मारू नका. मी का दुधासाठी तिथं नेल तुम्हाला. सिल्वान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान होण्यासाठी बापाचं पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पाहिजे, भाग्यवान होण्यासाठी स्वतःचं पाहिजे. सुशीलो मातृपुण्यनं सगळे पाठ आहे तुम्हाला. रवी महाराज, सुशीलो मातृपुण्यनं
पितृपुण्यन चतुरता दातव्य वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्य. म्हणून धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे. धिक हा पक्वादात धिक आहे. ते धिक कशासाठी आहे? तिथेही वाचतंय ते तिथेही वाचतं रे तमाशात, पण ते त्याचं वेगळं. त्याचं नरक कुंड डुबजाव बोल आहे त्यांचा. नरक कुंड डुबजाव ढोलकीचा बोल. ते बोल तुम्हाला माहित नाही. नरक कुंड डुबजाव, नरक कुंड डुबजाव, नरक कुंड डुबजाव, नरक कुंड डुबजाव. याचं कारण आहे सगळे बसलेले असतात अण्णा, तरी कोणी उठत नाही. नरक कुंड डुबजाव ढोलकी म्हणते, नरक कुंड डुबजाव, नरक कुंड डुबजाव, नरक कुंड. बाकीच्यांना वाटतं रे बिगर तिकीट डुबजाव असेल आपलं तिकीट. म्हणून तुंतुण्याचा प्रश्न ढोलकीला असतो. आळणे कोण 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 ते तसंच वाचतं. अरे ते प्रश्नचिन्हात वाचतं ना. मी धिक धिक साठी चालला आपला कार्यक्रम. प्रश्नचिन्हात तुंतुन कसं वाचतं? कोण 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 ते ढोलकीला विचारतात. ती म्हणते नरक कुंड डुबजाव, म्हणतं कोण कोण. मग मंजिरा पुढे येतो. सज्जन मंजिरा कसा होतो तमाशातला? सज्जन 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 म्हणजे तिकीट वाल्यान बिगर तिकीट सज्जन डुबजाव. इथे धिकतान आहे. धिक शब्द धन्येच्या विरुद्ध येतो. धिकतान येशाम न प्रीती. ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याला पखवाद सांगतो. धिकतान 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 सततम कथयंती कीर्तनसे मृदंग. धिकतान 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 धिकतान. धिक म्हणजे धन्येच्या विरुद्ध धिक शब्द आहे. धन्येच्या विरुद्ध धिक शब्द आहे. म्हणून मातेचा धिक्कार सुद्धा केला. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. अरे मुलगा नाही झाला मग व्याली कुऱ्हाडीचा वरणच घाली तोंडा वरणच घाली तोंडा वरणच घाली तोंडा वरणच घाली तोंडा वरणच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा. आता हे पुढचं सगळे आता नेहमीची मंडळी आहे आमची. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणून व्याली कुऱ्हाडीचा दांडा. ते करतं काय? तव तो झाला भांड चोरटा शिंद झाला भांड चाड चोरटा शिंदल नाही दे कोणी हरकले अंड. तुम्हाला वाटतं का मी गप्प बसलो म्हणजे पाठ नाही? पुत्र झाला म्हणे रांड आमचा तो झाला भांड. हे पूर्वार्ध त्याचं विठ्ठल त्याच्या पुढचं आहे. जायला काही पिळून जोडी भांडवलं तुमका त्याच्या पुढचं आहे. ते आपलं हे चाललंय. हा मग असा जर पुत्र जन्माला आला तर त्याच्या मायेचा धिक्कार केला बडे सर. मग देवावर उपकार करणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला त्याच्या मायेला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत धन्य अंजनीचा
नाव त्याचे हनुमंत नाव त्याचे हनुमंत नाव त्याचे हनुमंत नाव त्याचे हनुमंत त्याचे हनुमंत जाने सीता शोध रामे सीता शोध नाव त्याचे हनुमंत 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 गुणवान मंडळीला देणगी दिली देवाना, चांगला आहे. आपल्या संप्रदायात आले हे विशेष आहे. न तिकडे गेले असं तर कोण 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 त्यांनी रात्रभर उठू दिली नसते लोक त्याला. आईला धन्यता धन्यांजनीचा सुत कोण ज्याचे नाव हनुमंत. हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही बरं का ना. हनुमान 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 म्हणतोय ना आपण, याच्यात मूळ अर्थ असा आहे ज्यानं मानाचं हनन केलं त्याचं नाव हनुमान. गर्व नाही मन माही हे मारुतीरायाचं वर्णन आहे. गर्व नाही, अजिबात अभिमान नाही. किती मोठं कार्य केलं असलं तरी पुन्हा हात जोडून खाली मान घालून उभे. गर्व नाही मन माही म्हणून हनुमान मानाचं हनन केलं म्हणून. दुसरं एक कारण आहे, जन्म झाल्याबरोबर माय अंजनेला म्हटले मारुतराव मुझे भूक लगी माँ, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. मारुतरावला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. धावले हनुमानजी. सगळे पाठ आहे तुम्हाला. प्राप्त समय रवि भक्षिली तब तीन लोक भयो अंधियारो. अंधार पडला झालं काम. सूर्याती गिळले, जन्म झाल्या झाल्या सूर्याती गिळले, अंधार पडला पृथ्वीवर. आणि मग सगळे इंद्राकडे गेले. इंद्रालाही राग आला आणि त्यानं वज्र फेकून मारलं मारुतरावला. ते मारुतरावच्या हनवटीला लागलं. हनवटीला इंद्राचं वज्र हनवटीला लागलं म्हणून नाव हनुमंत झालं. धन्यांजनीचा सुत जमत्या नाव ज्याचे हनुमंत ऐसा मारुती उपकारी. हो ठीक आहे, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. अरे संताचे संतावर, संताचे उपकार जीवावर, संताचे उपकार देवावर सुद्धा. ज्यानं परमेश्वरावरही उपकार केले ऐसा मारुती उपकारी. असे कोणते उपकार केले दुसऱ्या चरणा जाने सीता शोध गेली, जाने सीता शोध गेली.
थोडं गुणवानासाठी टाळ वाजवायला काही आपल्या खर्च हासा हॅलो आमच्या संप्रदायाचे हिरे आहे हा. जाणे सीता शोध केली ज्याचे देवावरही उपकार आहे ऐसा मारुती उपकारी. अरे मग असे कोणते उपकार देवावर केले. आता यादी सुरू झाली पण अजून अर्धा तास आहे. तर जेवू घालायचे बरोबर करू आपण. इथेही नापास झालो आपण. मला वाटलं तेवढं निमित्त सांगितलं म्हणजे खालच्या मंदिर हो बाबा जेवायचं आहे बाबा. बरं ठीक आहे एकदम मजा करू आपण. हात वर करा सगळे शूटिंग वाले. एवढं घे भाऊ येऊ दे मोठ्या पेपरला येऊ दे पहिल्या पानावर. मोठ्या शहरातल्या लोकांना कळू दे खेड्यातले लोक केवढा कार्यक्रम करतात. एका तालात एक हात वर थांबा. एक हस एक चिल्लर नाही. ठोक हा ठोक टाळी. एवढं घे. हे टाटा बिर्लाल नाही बरं का मुंडे. तुमचे पूर्वज आनंदात असतील. आमच्या लेकराने केवढा कार्यक्रम. शाबास ये बाप. देवावरही उपकार आहे पण कोणते. आता यादी सुरू झाली. ज्याने सीता शोध केली. हे देवावरच्या उपकाराची यादी सुरू झाली. पहिले उपकार ज्यानं सीता शोध केली त्याचे आधी प्रकाश महाराज. सीतेचा शोध नंतर आहे. सीता ज्या गावात होती पहिलं गाव शोधलं. करोनी उठ ते गाव पहिलं शोधलं. नंतर सीता शोधली पण पहिलं गाव. करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. लंकेत गेले हनुमानजी. तेव्हा अडथळे आले. तर एवढे अडथळे नाही सांगतायत. सुरसा मारले. सिहिका मारली. गेटवर लंकिनी होती तिनं अडवलं मारुत रावला. एक ठोका टाकला तिच्या डोक्यात. आगे जाई लंकिनी रोका मारी लात गई सुरलोका. दोन्ही प्रमाण आहे. लात मारल्याच आणि बुक्का मारला म्हणून दोन्ही ते उंच स्वरात झालं. आगे जाई लंकिनी रोका मारी लात गई सुरलोका.
पण तुलसी रामायण मुठिका एक महाकपिहानी, एक बुक्का लंकिनीच्या डोक्यात टाकल्याबरोबर बडेसर तोंडात रक्त आलं. तिच्या रक्त तोंडात आलं आणि मग लंकिनी म्हणली, तुम्ही मारुती बुवा का? कसं काय ओळखलं? नाही, 4 दरीचेच असले पाहिजे तुम्ही. नाही, बरोबर आहे. ओळखलं कसं? एका ठोक्यातच ओळखलं महाराज. आपण पहिल्यांदा मी तुमच्या गावात आलो, मारुती म्हणून ओळखलंच कसं? आता विचारता म्हणून सांगते. पहा, मी गेटवर असते. परवा ब्रह्मदेव पंचांग पाहून आला. मी गेटवर असल्यानं विचारलं, कुठं गेलता? म्हणे रावणाचं भविष्य बघायला. मी सहज म्हटलं, कधी मरतय रावण? ब्रह्मदेव म्हणला, सांगतो, पण तुम्हा महिलांना बोभाटा करायची सवय असते, कोणाजवळ सांगायचं नाही. म्हणलं सांगणार नाही. मग एक वानर येईल, त्या डोक्यात ठोका टाकल, एका ठोक्यात रक्त तोंडात येईल, तिथून थोड्या दिवसात रावण मरण. म्हणून तुम्हाला विचारते, मारुती बुवा का? हो मारुती बुवा. जा बाबा, आज जा. मग मारोतराव लंकेत प्रवेश करतात. केले लंकेचे सीताडन. पहिलं हे केले लंकेचे शोधन. लंकेमध्ये घर असे होते, बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे आणि आत मांस भक्षण मदिराप्राश. मंदिर मंदिर होतात, एक जहाता अगणित जो होता. पहाटेपर्यंत फिरले आळणीजी, पहाटेपर्यंत. पण पहाटे मात्र एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर, आणि वृंदावन तुळशीचं अंगणात. एकाच घरी अख्ख्या लंकेत रामायुध थोडस आनंदाला पारावार नाही. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. मी त्या दिवशी सांगितलं होतं का नाही? का नाही असं सांगितलं? काही नाही. आता कोणतं म्हटल्यावर सांगावंच लागेल ना. कोणतं नको ते. माझे या जातीचे मज भेट. बरं 2 मिनिटात सांगतो. समजा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. समजा, कल्पना करा, कल्पना काय खर्च आहे. आणि बाप हाडाचा वारकरी आहे, हाडाचा वारकरी बाप. मुलगा मोठा अधिकारी आहे, 4 चाक्या त्याला अंगरक्षक. अमेरिकेत मोठे मोठे अधिकारी शालू ठोकतात त्याला. आणि बाप मात्र हाडाचा वारकरी 4 दरीला. एकदा तरी या बाबा अमेरिकेला, एकदा तरी. काय रे अमेरिकेत? अरे इंद्रायणी आहे का, चंद्रभागा का, माऊलीची समाधी का? नाही, याच बाबा, याच बाबा. वेळ कमी असल्यामुळं हो 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 नाही, हो नाही होकार दिला. पण बापानं अड घातली, येतो. पण माझ्या पद्धतीनं बगलेत ज्ञानेश्वरीन गाथा त्याची पिशवी राहील. 12 बंदी, गुडघ्याच्यावर धोत्र, तांबड पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन बुक्का आणि एका खांदावर झेंडा भगवा. या पोशाखात अमेरिकेत येतो. नाही तर तिथं आल्यावर तू म्हणशील बाबा बरमोडा घाल. काय सांगता येते? नाही बाबा, तुमच्या पोशाख झालं. इथल्या मुलाने बसवून दिला बरं का संतोष. 10-12 तासाचा प्रवास होता. विमानात सगळे तेच लोक बसले होते. मग टोमॅटोचे कलरवाले, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. प्रवासी कळले वाटत तुम्हाला? त्याच इंग्रजीतून ते निंदा करत. याला काय घेणं? वारकऱ्यानं 4 दरीचा वारकरी डोळे मिटले. विठ्ठल विठ्ठल. 10 तास डोळे उघडले नाही आणि उतरलं विमान अमेरिकेला. वेळ कमी आणि उतरलं. सगळे याच्याकडेच पाहत होते, एकच झेंडा. पण मुलगा घ्यायला आला बरं का. 5-50 अधिकारी. साहेबांचे वडील येणार आहे भारतातून, साहेबाचे वडील येणार आहे भारतातून, साहेबाचे वडील. 10 4 चाक्या अंगरक्षक. आणि जेव्हा झेंडेवाले वडील उतरले विमानतळावर, लाजला नाही मुलगा. 50 अधिकारी त्याच्या ताब्यात आहे. पायातले जोडे काढले बडेसर आणि पळत आला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला. पावलाला मिठी मारली. मुलानं अश्रूनं पाय भिजवले. इकडे मुलगा पायावर डोकं ठेवून रडतो
आणि बाप हुंके देऊ देऊ रडतो आणि सगळे अधिकारी चकित झाले विमानतळावरचे. आणि जेव्हा वडील मुलगा उभा झाला, बाबा रडता, काही त्रास झाला विमानात? नाही बाळा. मग रडता का? आनंदानं रडतो राजा. अरे एवढे अधिकारी तुला शालूट ठोकायला आहे, 10 4-चाक्या अंगरक्षक आहे, एवढा मोठा अधिकारी पठ्ठ्याचा मुलगा आहे, तरी या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याला बाप म्हणायला लाजत नाही. मला काय मिळवायचं बाळा जीवन? पण ठीक आहे. एक साताऱ्याचा वारकरी गेलता अमेरिकेला, त्याचाही मुलगा सोडायला आलतात. ओळख नाही, हा 4 दरीचा आणि तो साताऱ्याचा, फक्त पोशाख सारखे बरे का रंजित. यानं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं त्याच्याही बगलेत गाथा ज्ञानेश्वरी, खांद्यावर झेंडा, तांबडं पागोट, तुळशीया 2 माळा, बुक्का चंदन, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी. यानं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं याच्याकडे. हे 4 दरीचा वारकरी, तो साताऱ्याचा. जवळ 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 आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जे दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं. का? अरे माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रा पलीकडे आली बाबा, जय जयकार हो तुझा. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद वारकऱ्याला नाही, तो एकमेकाच्या भेटीत आहे. माझे जातीचे भेट कोण? तसं हनुमानजीला आनंद फक्त बिभीषणजीच्या घरी झाला. याच्यासाठी तुम्हाला मी अमेरिकेला नेलं, आणलं वापस. विठ्ठल चित्रधनुष्य बाणाचं भिंतीवर छोटस मंदिर, बाजूला राहण्याचा निवास वेगळा आणि वृंदावन तुळशीच. जेव्हा तेही समय विभीषण जागा, पण हनुमानजीला संशय आला, संपूर्ण नगर राक्षसांचा आहे, तर वृंदावनवाला हबप कसा असेल? मला फसवायसाठी नाटक तर नसेल रावण सरकारचा? काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. थोडस हिरवीगार असते प्रकाश बाबा, एवढ्या समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये हनुमान जी है. लंका निकर निवासा यह का सज्जन कर बासा. मन में तर्क करे कपी लागा, ते समय विभीषण जागा. दोघांची भेट झाली बरं का. भरत पाहू माझ्याकडे पाय, दोघांची भेट झाली. आपण दोघही भाऊ, इथून शोध आहे. दोघही भाऊच आहे विभीषण आपण, पण दुर्दैवी भाऊ आहे. म्हणजे एका भावाला आईचं दर्शन नाही, एका भावाला बापाचं नाही. आपण दोघं भाऊ एकमेकाला मदत करू. विभीषणा, आज मला आईचा पत्ता सांग, उद्या तुला बाप दाखवून देतो. मग आई अशोक वाटिके, हे विभीषणानं सांगितलं. तिथे हनुमानजी जात आहे. सगळे आता पुढचं माहिती आहे तुम्हाला. सीता शोध केली, सीता माईला संशय आला. कोण आहे तू? रामदूतमय मातु जानकी. सच है सत्य शपथ करुणा निदान की ये मुद्रिका मातुमय लानी. ती मुद्रिका सीतामाईला दिली. सीतामाईचा चुडामणी घेतला आणि हनुमानजी सर्वांच्या समवेत येऊन प्रभूला सांगतायत, तपास लागला. ज्याने सीता शोध केली इथपर्यंत ठीक आहे, पण भेटविली नाही ना. हो ना, अर्धचरण बरोबर आहे. ज्याने सीता शोध केली, मग लढाई करायचं ठरलं. आता हे पुन्हा व्यक्ती करावं लागते तर जमत. हे नाही तर लगेच भेटविली. अरे युद्धच व्हायचं, भेटविली कशी? सीता शोध केली इथपर्यंत ठीक आहे. नाही तर मारोतराव म्हणतील कोणा ह्या कुठला बाबा आणला, अर्ध इकडचा अर्ध तिकडचा. विठ्ठल वानर सेना घेऊन पलीकडे जायचं. पाठ नसेलच तुम्हाला असं वाटते मला. हा मग ठीक आहे. आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. गणराजा भेटला, नरराजा बोलाविला, नरराजा बोलाविला, नरराजा बोलाविला. आडवा समुद्र लागला,
लागला नळ राजा बोलाविला आणि 5 दिवसात पूल झाला. 100 योजन पूल. आता थोडा हिशोब करा बडे सर, अजून 17 मिनिट शिल्लक आहे. 100 योजन. पहिल्या दिवशी 14 योजन झाला, दुसऱ्या दिवशी 20 झाला, तिसऱ्या दिवशी 21 झाला, चौथ्या दिवशी 22 झाला, 5व्या दिवशी 23. हिशोब केला का नाही? 100चा हिशोब करायचा आहे. पहिल्या दिवशी पूल झाला 14 योजन. ठीक आहे, नाही काही हरकत नाही, आनंद आहे. हा मनापासून केलेला अन्नदानाचा यज्ञ आहे. जय हो. मनापासून केलं. कशावरून? यज्ञ सफल झाला, पावसानं हाजरी लावली. यज्ञात भवती पर्जन्य. हा विक्षेप नाही, आनंद आहे. विठ्ठल काय उठू नका. आता वारीतल्या कीर्तनात पाऊस येत नाही का? एवढा काय येणार आहे? थोडस भिजू द्या ना. तापले उन्हं 48 आहे तिकडे, नागपूरकडे, इकडे बरं आहे. बसा बसा बसा. झालं. मला तुमच्यापेक्षा घाई आहे. थोडं राहिला. आडवा समुद्राला 14 योजन. पहिल्या दिवशी 20 झाला, दुसऱ्या 20 आणि 14 34 झाला, आणि तिसऱ्या दिवशी 21, मग 34, 21, 55, चौथ्या दिवशी 22, 77, शेवटच्या दिवशी 23 झाला 100. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. लक्ष्मणाला शक्ती लागली. मग सुषेण वैद्याला बोलवलं. सुषेण वैद्यानं सांगितलं ही वल्ली द्रोणागिरीवर आहे. मग मारो द्रोणागिरी दोहानेला, द्रोणागिरी दोहानेला, गिरी दोहानेला, आदिला द्रोणागिरी दोहानेला. लक्ष्मण माझा वीरा, लक्ष्मण माझा वीरा, दादाजीला शोध केली, दादाजीला शोध केली, दादाजीला शोध केली. लक्ष्मण थोर केली ख्याती भरत या कौशल्य आहे ना, फक्त रामाचंच ऐकतात त्या. बसा. झाला आता काय 10 मिनिट. मला आळंदीला जायचं आहे, तुमच्यापेक्षा लांब जायचं आहे. थोर केली ख्याती भरत बेटी समय, द्रोणागिरी कपी हाती, आणविला सीतापती. ते पुढे अडचण आली वगैरे. सुषेण वैद्य हा वालीचा सासरा आहे बरं का. वाली त्याचा सासरा सुषेण वैद्य आहे. तारा त्याची मुलगी आहे. तारा ज्योतिष्य शास्त्रात प्रवीण आहे आणि सुषेण वैद्य वनस्पती शास्त्रात. त्यानंच सांगितलं 4 प्रकारच्या वनस्पती आहे. मृत संजीवनी, संदिनी, शल्यकर्णी, सुवर्णकर्णी. त्याच्यात सगळं आलं. पाहू नको माझ्याकडे. जिचा रस प्राशन केल्यानंतर शरीर सोन्यासारखं होतं ती सुवर्णकर्णी वनस्पती. हाड तुटली म्हणजे जोडायची ती संदिनी. हातपाय तुटल्यावर वेल्डिंग करायचं ते शल्यकर्णी. आणि मेला माणूस जिवंत करायचा ती मृत संजीवनी. ही 4 हे सुषेण वैद्याचं ज्ञान सांगतो. तो आपल्याकडचाच आहे. पण रावणाने नेला उचलून, त्याला बंगला दिला, माणसं ठेवली त्याच्या हाताखाली, तो लंकेत. म्हणून त्यानं सांगितलं मालक, सूर्याचं पहिलं किरण पडायच्यात वनस्पती इथे आली पाहिजे. पहिलं किरण पडलं ती वनस्पती मृत अवस्थेत असते. दिवसभर तिचा फायदा नाही. पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत.
हे त्याचं ज्ञान आहे. म्हणून तारीख संपली की गोळ्याचं पॉकेट फेकणे, एक्सपायर्ड डेट. हे सुषण वैद्याचं डोकं आहे. पहिलं किरण पडायच्या आत आली पाहिजे. मग हनुमानजीला तोही प्रतिबंधाला काल नेहमी मारला, द्रोणागिरी अख्खा उचलला. औषध बदलून गेलं तर काय करता. पुढे भरतराव त्याच कामावर आहे. मारला बाण बिना टोकाचा, पाडला खाली मारुतरावला. मुखातून शब्द राम निघाला. कळून चुकला, अरे राम भक्त आहे. पुन्हा त्याच टोकाच्या बाणानं उड्डाण करून दिलं. इकडे मध्यरात्र झाली आणि रामचंद्रानं चौकशी सुरू केली. अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. अरे नल नील जामवंत जी, हनुमान के बारे में कोई संदेशा मिला है? नहीं. अर्धरात्र भई कपि नहीं आया, आधी रात बीत गई, हनुमान नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा. रडणं सुरू झालं प्रभूचं. रडारड सुरू झाली. करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं. रात्री 12ला आवाज आला आमच्या मारुतरावचा, जय श्रीराम. आनंदाला पारावार नाही. द्रोणागिरीचा वल्ली सुषण वैद्यानं ओळखला बरं का भरत. आणि तो रस लक्ष्मणाच्या मुखात पिळला. हे लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम मोठे मोठे चालतात. लक्ष्मण शक्तीचा रामायणात तुलसी रामायणात थोडक्यात वर्णन आहे. भावार्थ रामात एकनाथी रामायणामध्ये त्याला खूप सविस्तर आहे. सुषेणा काय करू रडारड चालली होती. त्या करुण रसात वीर रस. तसं वरुण आवाज, जय श्रीराम. आणि तो जेव्हा वल्ली ओळखला भरत, लक्ष्मणाच्या मुखात पिळला. करवड बदलली पहिल्यांदा. जशी करवड बदलली, रामचंद्र प्रभूंनी कवटावून रडणं सुरू केलं, मेरा भाई जाग रहा. आणि पूर्ण परिणाम झाला. लक्ष्मणजी उभे झाले. इकडे हनुमानजी एकटे, डोळ्यापुढे चित्र, एकटे उभे आहे. खाली मान घालू नये, टेन्शन मध्ये आहे. रात्री 12ची घटना आहे. हनुमान स्वतः म्हणतात, हनुमान अरे लखन जिंदा हो गया नहीं, आधी रात बीत गई, जिंदा हो गया नहीं. जेव्हा लक्ष्मणजी उभे झाले ना, पूर्ण परिणाम झाला औषधाचा. हनुमानजीच्या डोळ्याला धारा लागल्या. एकटेच रडतात आनंदानं. स्वतःला म्हणतात, अंजना के लाल बहुत भारी काम हुआ, लखन जिंदा हो गया. हनुमान चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी हनुमान, तू इतिहास में अमर हो गया हनुमान, स्वतःला म्हणत होते. आणि जेव्हा परिणाम पूर्ण झाला, हात धरला भावाचा प्रभूनं आणि निघाले हनुमानजीकडे. सगळे वानर विचार करतात, कमी झाला. सगळे वानर विचार करतात, मालिक उधर क्यों जा रहे. हनुमानजी विचार करतात, प्रभू इधर क्यों आ रहे. आता डोळ्यापुढे चित्र आणा. खाली मान घातलेली आहे हनुमानजीनं. लक्ष्मणाचा हात धरला प्रभूनं, हनुमंतापुढे उभं केलं. विचारलं, हा प्रकार तो आहे. ऑपरेशनसाठी भूल देतात की नाही बडे सर. आणि मग ऑपरेशन झालं, भूल उतरवतात डॉक्टर. मग उतरली किंवा नाही पाहण्यासाठी आपल्या ओळखीचे लोक पुढे उभे करतात. विचारतात पेशंटला, कोण आहे. प्रकाश महाराज साठे. हे कोण आहे. शत्रुघ्न. हे कोण आहे. भरत महाराज. डॉक्टर म्हणतात भूल उतरली. तो प्रकार शुद्धीवर आल्यावर पहिला हात धरला भावाचा, नेला मारुतरावच्या पुढं. विचारलं, लखन इनको पहचानता क्या रे तू. भैया ये तो अपना हनुमान है, ये हनुमान है. और इनके सामने आपको खड़ा क्यों किया भैया. इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता. तो मैं सुमित्रा जी को, उर्मिला जी को क्या मुंह दिखाता रे लखन. हनुमान जी गिर पड़े चरण पर, प्रभु इतना बड़प्पन क्यों दे रहे. सब आपकी कृपा से हुआ, मेरा तो निमित्त था, गर्व नहीं मन माही. म्हणून द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला. पुन्हा युद्ध सुरू झालं. आणि मग किती वाजले. 8 कमी आहे. नाही इतके नसेल. अरे हो बरं, 8 ठेवत नाही तुमचे. हा मग तो मालकच चोरीला गेले. ज्याने सीता भेटविली इथपर्यंत जायचं ना आपल्याला. रावण मेल्याशिवाय भेटते का सीता. हा बास. मालक गेले चोरीला. लॉकेटनं पॉकेट गेलं तर ठीक आहे, पण मालक चोरीला गेले. शोधण्याची कामगिरी हनुमानजीवर आली. मला बसल्या बसल्या हे झाड दिसलं तिथलं. तपास कसा लागला.
असंच झाड होतं वडाचं. रात्री 12 पर्यंत फिरले. राम लक्ष्मणाचा तपास लागत नाही, कारण अहिरावण महिरावण चोरून नेले होते. तपास कसा लागला हे नीट ऐका. हनुमानजी थोडे थकले आणि रात्री 12ला बुंद्याला टेकून बसले. वटवृक्षाच्या बुंद्याला बसले. वटवृक्षावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं, त्याच्यात गिदाडीन गरोदर होती. आणि गिदाड म्हणतो, सांग बरं काय खातं तू? गिदाडीन म्हणले, मला बया माणसाचंच मांस खावं वाटतं. गप्प बसलं गिदाड. बोल ना, आता का नाही बोल. 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं? अरे जनावराचं कुठून आणलं असतं, पण माणसाचं पण. हा जमतंय जमतंय. तू झोपली होती 1 तासापूर्वी, इथून 2 माणसं नेले हिरावणानं. उद्या बळी देणार आहे देवीला. मी जातो मंदिरात, 2 लचकेच तोडून तुझ्याकरता. हे ऐकलं मारोत रावणं. इथं टेकून बसले होते 2 माणसं. गिदाड सांगतं गिदाडींना, माझे मालकच. लागला तपास आणि मग तिथे प्रवेश केला. बरं हे नीट बोलतात का तिच्यासमोर? ती काळी देवी, हे 4 दरीची तांबडी शेंदूर लावून. उठ म्हटल्यावर ती उभीच झाली. जावणी पाताळा केली देवीची अवकळा. तिला खाली टाकलं आणि ही तिथं बसली. वाजत गाजतच आणलं डीजे लावून. राम लक्ष्मण देवीच्या रूपातले हनुमान. मंदिर उघडायचं नाही, जिवंत बळी पाहिजे. मी देवी बोलते. मंदिर नाही उघडायचं, जिवंत पाहिजे. वरचं छप्पर ओपन करा. केलं. सोडा आतमध्ये दोघी सोडले. जा घरी आपापल्या. आणि आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबलं, वाटोळ करेल गावाचं. मी देवी बोलते. आता गेले घरी आपापल्या. आता हेच दोघं पुढं देवीच्या रूपात हनुमान. कौन है आप? दशरथ जी के 4 बेटे राम लखन भरत रिपु। बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली राज छीन ली कई के माने। भरत राम जी को वनवास जाना पड़ा। उनके साथ भाई सीता हरण संघर्ष चल रहा। रावण के साथ हमें यहाँ चुरा के ले आया। मैं दशरथ जी का बड़ा बेटा राम है, मेरा छोटा भाई लखन। राम लखन हाँ तुम्हाला मी खाणार आहे हो, त्यासाठीच आणलं। आता तुम्हाला वाचवणारा कोण आहे? कोणी नाही। पण आता माझा मारुती असता तुझा नरड दाबला असतं, देवी नामातून भावाला सोडवलं असतं। गैरून आलं मारुती। बाप रे, एवढ्या संकटात माझंच नाव। ठीक आहे मारुती नाही, आता मी खाणार आहे। हो ठीक आहे मी खाणार आहे। ठीक आहे खाणार आहे। ठीक आहे। अरे खाणार आहे तर घाबरत कसं नाही? त्याचं कारण आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, इथल्या देवी संशय वाटला का इथल्या देवीला शेपूट दिसलं। मारुतरावच्या लक्षात आले का नाटक फसला। अहि रावण मही रावण जाणान घात करते आमच्या प्राणान। देवी रूप दोघा जना सोडी आले आणि मग पुन्हा युद्धाला सुरुवात झाली। 5 दिवस एकट्या रावणासोबत रावण मारला ते चैत्र वद्य चतुर्दशी। 87 दिवस लढाई होती। माघ महिन्यातल्या द्वितीयेला सुरू झालं युद्ध। 15 दिवस थांबलं होतं। माघ महिन्यापासून फाल्गुन महिन्याच्या द्वितीयेचा झाला 1 महिना 30 दिवस। चैत्र द्वितीयेचा 2 महिने म्हणजे 60 दिवस। बरोबर आहे का? तिथून पौर्णिमा 60 न 13 73 मेला रावण चैत्रवद्य चतुर्दशी। 73 न 14 87 त्यातले 15 दिवस युद्ध थांबलं। खरं युद्ध 72 दिवस झालं। चैत्रवद्य चतुर्दशीला रावण मेला। अक्षय तृतीयेला राज्याभिषेक विभीषणाचा केला। रामचंद्र वनवासात गेले ते वैशाख शुद्ध षष्ठी होती। वापस पंचमीला आले। बरोबर 14 वर्ष पंचमीच्या संध्याकाळी पूर्ण झाले। पौर्णकुमार आणि मग इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षा वानर सजीव झाली। विभीषणाचा राजतिलक झाला। अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार केला। मग हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही। आता माझं काम पूर्ण झालं का? सीता शोध केली आणि अग्नीच्या साक्षीनं साक्षात अग्नी देवतेने सांगितलं रामा ही तुझी सीता माझ्या इतकीच पवित्र आहे। मग स्वीकारलं। राम सीता भेटविली।